नोव्हेंबर 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या सुनवाई दरम्यान वाशी येथील इन ऑर्बिट मॉल आणि हॉटेल 4 पॉइंटला अनधिकृत असल्याचं आपल्या निर्णयात जाहीर केलं होतं। वाशी रेल्वे स्थानकाजवळ 30,000 चौरस मीटरचा भूखंड सिडकोने के रहेजा कॉर्पोरेशनला विकला होता। या प्रकरणासंदर्भात एक जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ता संदीप ठाकूर यांनी न्यायालयात दाखल केली होती। या जनहित याचिकेवर सुनवाई करत उच्च न्यायालयाने सिडकोला असे आदेश दिले होते की 6 महिन्याच्या आत अनियमितपणे भूखंडाचा केलेला कब्जा मोकळा करावा। भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी सदर मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधत अशी मागणी केली की सदर प्रकरणाची सखोल चौकशी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करून करण्यात यावी। वाटप केलेले भूखंड त्याच्यावर वेळोवेळी स्थापित झालेल्या समित्या जसं शंकरन समिती, त्यानंतर कोर्टात दावे जे दाखल झाले आणि त्या सगळ्यातना काही भूखंडांचा वाटप हे अधिकृत झालं, काहींना जास्त पैसे भरावे लागले, काहींच्या निष्कासनाची कारवाई लागली। अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आदेश कोर्ट, सरकार आणि सिडको यांनी त्या काळामध्ये घेतले। त्यातलाच एक भाग म्हणून रहेजा यांना दिलेला भूखंड जो होता त्यावर हायकोर्टाने निष्कासित करण्याचे आदेश दिले, पण त्याला जर रेग्युलराइज करायचं असेल तर त्याबद्दलचा प्रावधान कुठला याबद्दलची भूमिका घेतली नाही। त्यामुळे अशा पद्धतीच्या दिलेल्या भूखंडांना आणि त्याला रेग्युलराइज करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आदेशांना वेगवेगळ्या पद्धतीने बघण्यात आलेला असल्यामुळे सरकार सर्वंकष धोरण घेण्यासाठी सिडकोतील असलेल्या वाटप केलेल्या भूखंडांच्या विषयामध्ये एक हाय पॉवर कमिटी स्थापन करावी अशी मागणी मी केली आणि सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची हाय पॉवर कमिटी स्थापन करण्यात येईल। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राहून दिलेल्या वाटपाला कुठल्या पद्धतीने ट्रीट करायचं याबद्दलची सर्वंकष चर्चा ती हाय पॉवर कमिटी करेल। NMTV ब्युरो रिपोर्ट।